तर बातमी कोल्हापूरमध्ये आहे। कोल्हापूरमध्ये धुळवड सणाला गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं। इचलकरंजीत कर्नाटकची बस आणि ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे। अज्ञातांकडून कर्नाटकच्या बसवर ही दगडफेक झाली आहे। धुळवड खेळताना अज्ञातांकडून दगडफेक झाल्याचं कळतंय। देशभरात धुळवडीचा उत्साह असताना कोल्हापूरमध्ये मात्र धुळवड या सणाला गालबोट लागलेला आहे। कोल्हापूरमध्ये इचलकरंजीत कर्नाटकची बस आणि ट्रकवर दगडफेक करण्यात आलेली आहे। दरम्यान अज्ञातांकडून ही दगडफेक झाल्याचं कळतंय। धुळवड खेळताना या अज्ञातांकडून या बस आणि ट्रकवर दगडफेक झालेली आहे। कोल्हापूरमध्ये धुळवड सणाला गालबोट लागली आहे। कोल्हापुरातल्या इचलकरंजीत कर्नाटकच्या बसवर आणि ट्रकवर दगडफेक करण्यात आलेली आहे। नेमकी ही दगडफेक कोणी केली हे अजून अस्पष्ट आहे, मात्र धुळवड सणाला गालबोट लागल्याचं कळत आहे। कर्नाटकच्या बसवर दगडफेक करण्यात आली। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत। विशाल, धुळवड सणाला गालबोट लागलेलं आहे, नेमकं काय घडलंय? नक्कीच दीपाली, धुळवड सण साजरा करत असताना इचलकरंजीमध्ये ही दगडफेक याची झाल्याचं पाहायला मिळालं। खरं तर या धुळवड सणानिमित्त काही तरुण असतील ते या धुळवड सण खेळत होते, मात्र याच दरम्यान काही बसवर दगडफेक केल्याची घटना घडली। काही कर्नाटकच्या बसवर देखील दगडफेक झालेली आहे, यातील काही प्रवासी देखील जखमी झालेले, त्यामुळे गंभीर घटना याची कुठेतरी पाहायला मिळाली। धुळवड सणाला कुठेतरी गालबोट लागल्याची सगळी परिस्थिती आहे। या संपूर्ण परिस्थितीवर इचलकरंजीमध्ये सध्या पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। या संपूर्ण परिसरात यावेळेस हे तरुण ज्यावेळेस खेळतो त्यावेळी काही ट्रक असतील, काही ट्रॅक्टर असतील, त्याचबरोबर काही बसेस असतील, यावरही दगडफेक झाली। दगडफेकीनंतर या संपूर्ण परिसरामध्ये कुठेतरी तणावाची परिस्थिती निर्माण झाली। मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक कर्नाटकची बस जी होती त्या बसवर दगडफेक झाल्यामुळं कुठेतरी वातावरण जे आहे ते चिघळल्याचं पाहायला मिळालं। मात्र सध्या जर परिस्थिती पाहिली तर पोलीस जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत, त्यामुळे सध्याची परिस्थिती सध्या शांततेत जरी असली तरी पोलीस मात्र अलर्ट मोडवर आहे। नक्कीच, धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।